ठाण्यातली ही जागा अगदी हिल स्टेशनचे वाइब्स देते बर का. इथे कसं पोचायचं, एंट्री फी किती आहे, बेस्ट टाइम टू विजिट, किड्स आणि फॅमिली फ्रेंडली जागा आहे का, माझं ऑनेस्ट ओपिनियन, इज इट वर्थ ऑर नॉट, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओत कळणार आहे. चांगलं काम करतात. निसर्ग इकडे. उई वाघ. हॅलो, मी आज आले मॉर्निंग वॉकला श्रीनगर ठाणेमधल्या हँगिंग गार्डनमध्ये. हे एक्झॅक्टली आहे आपलं श्रीनगरचं अय्यप्पाचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला. जे श्रीनगरला राहतात त्यांना माहितीच असेल. ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी सांगते. ठाणा स्टेशन वरून 41 नंबरची बस पकडली, 41 नंबरची बस तुम्हाला थेट ठाण्याच्या हिल स्टेशनला म्हणजे श्रीनगरला सोडते, अय्यप्पा मंदिराच्या पायथ्याशी. खाली व्यायामासाठी सगळे उपकरणं ठेवलेली आहेत. इथे ध्यानाची जागा आहे आणि इथे महाकाली देवीचं मंदिर आहे. तुमचं नाव काय? आणि तुम्ही रोज येता इकडे? कसं वाटतं इकडे आल्यावर? इथे शहर आहे आणि इथे निसर्गाची समृद्धी. इथे सिटिंग अरेंजमेंट केलंय, मस्त वेलींमध्ये बसायचं. इकडनं सरळ गेलं की अय्यप्पाचं मंदिर आहे आपलं. हा येऊरचा डोंगर आहे बरं. चांगलं काम करतात. तुम्ही रोज येता इकडे? रोज येतो. रोज इथे योगा चालतो. हो का? काय जॉईनिंग फीज वगैरे असते? जॉईनिंग म्हणजे काय नाही, आपापली खुशी असते. तुम्हाला फरक पडणं, तुम्हाला म्हणजे समाधान होणं महत्वाचं. काय काय घेता योगामध्ये? योगामध्ये सर्व आसनं वगैरे, सर्व तुमचे इंटरनल जे प्रॉब्लेम वगैरे त्यासाठी सर्व योगा. हो, वेळ असतो हा योगा टायमिंग योगा काय? 1.5 तास. आणि किती ते किती? हे 7:15 ते 8:45 वाजेपर्यंत चालतो. 7:15 ते 9:45. आणि मग सुट्टी वगैरे? संडेला आराम. तुम्ही आलाय संडे असून? संडे मग त्यांना आराम दिला. मी माझं काम करतो ना, रोज त्यांचंच घेतो, तर मला माझं पण जरा करणं गरजेचं आहे. अरे वा वा. स्टंटबाजी करतोय डबल बारवर. हो का? दाखवता करून? अरे बापरे. अरे वा. मस्त. काय नाव आपलं? माझं नाव गोपीनाथ इंगोले. गोपीनाथ इंगोले. काही मिनिटांनंतर. अरे बापरे, भरपूर वेळ गेला. छानच. ते बरेच कार्यक्रम चालत आहेत श्रीनगरच्या कोपऱ्यात. आता श्रीनगरमध्ये जे राहतात त्यांना कळेल तरी सकाळी 7ला इथे योगा होतो. बापरे. अरे बापरे, इकडे पण एक रोड आहे जो मलाच माहित नव्हता. मी इतके
वर्ष येते इथे. चांगला विलक्षण डोकं. इथे एक राऊंड आम्ही मारतो, पण इथे कधीच गेले नाही. तर चला चढूया वरती. काय वरती आपण बघूया बरं का. किती छान निसर्ग इकडे. बरं आपल्या शहरात, ठाणे शहरात आहे, सगळे येऊ शकतात फिरायला. झिरो बजेट ट्रॅव्हलर्ससाठी ही उत्तम जागा आहे, कारण इथे प्रवेश निशुल्क आहे. हे कुठलं झाड आहे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. किती सुंदर फळं दिसतात त्याची. अरे बापरे, हे बघा समोर काय आहे. दिसतंय का तुम्हाला? आणि लपून बघूया. वाघे, हे एवढंसं जंगल आहे. इकडे बिबट्या भरपूर येतात आणि भरपूर वेळा इकडे येऊन पण गेले. आणि हा तुम्ही वाघ बघताय तो खोटा आहे, खरा नाहीये, म्हणून मी ते उभी आहे. इथून दिसेल सगळं व्यवस्थित. हे अय्यप्पाची बिल्डिंग आहे. मागे अय्यप्पाचा व्हिडिओ मी केलेला, तुम्ही पाहिलाय का? त्याच्या बाजूलाच हे आपलं हँगिंग गार्डन आहे. चला आता आपण वरती जाऊ. कुठे जातोय, कडनं आलो. इथपर्यंत जाऊ आणि परत मागे. आपल्या गल्ली बोळ्यात जावा नेतात, बघूया आपण. जंगलात आलेलो आहे आम्ही मस्तपैकी, आणि शहराचा व्ह्यू पण दिसतोय. गार्डनचे टायमिंग्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. बेस्ट टाइम टू विजिट म्हटलं तर इकडनं सूर्योदय फार सुंदर दिसतो. ते खेळायला झोपाळे होते, गार्डन छान होतं खेळायला, बरंच काय 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 होतं जे आता नाही आहे. पण हे जर मेंटेन केलं तर खूप छान वाटेल सगळ्यांना इकडे यायला. आणि अजूनही हे खूप छान आहे, निसर्गरम्य आहे. इकडे योगाचे क्लास चालतात. तुम्ही जर श्रीनगरमध्ये राहत असाल तर हे योगाचे फ्री क्लास आहेत. इच्छुक असाल तितके पैसे तुम्ही त्यांना द्या, नाही दिले तरी चालतात. पण त्यांचं ते काम आहे योगा शिकवणं. ते तुम्हाला योगा सकाळी 7ला शिकवतात. 7 ते 8 असं 1-1.5 तास योगा सेशन असतं. आणि त्यांचं स्टंट पाहिले तर फारच सुंदर होते. म्हणजे इतकं छान योगा त्यांना येतं, योग ते करतायत, लोकांना पण शिकवत आहेत. श्रीनगरमध्ये राहत आहे तर सकाळी 7 वाजता सोमवार ते शनिवार इथे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही योगा शिकू शकता. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला काय करायचं आहे, आणि ज्ञानबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. ॲटलिस्ट श्रीनगरमधल्या तरी सगळ्या लोकांना हे माहिती पाहिजे की इकडे छान योगा शिकवला जातो आणि शिकवणारे शिक्षक पण तज्ज्ञ आहेत. योग जरी छान तुम्हाला आला, तुमची तब्येत चांगली झाली, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील हेल्थ रिलेटेड, ते सॉल्व्ह करतात. त्याचा फायदा तुम्ही घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि असंच भेटत राहा. हा हा हा, बाबा येतात वॉक करत. हे छोटूसं झाड आहे पण किती छान आहे. हे गार्डन आहे मीनाताई तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ. आणि ह्या आहेत मीनाताई तुकाराम शिंदे. तर एकच रिक्वेस्ट आहे, गार्डन खूप सुंदर आहे, लोकेशन छान आहे, हवामान छान आहे. तर फक्त आता मेंटेनन्स छान झालं पाहिजे. जरा रिक्वेस्ट करा आमच्यातर्फे. हे गार्डन किड्स आणि फॅमिली फ्रेंडली तर आहेच, पण तुमच्या पिटुकुल्या मुलांना घेऊन इथे एक पिटुकुला ट्रेक तुम्ही करू शकता. हाय श्रेया, काय वाटतं तुला इकडे आल्यावर? शांत वाटतं. थंडी वाजते मग श्रीनगरमध्ये तू, थंडी तर वाजणारच.